मीन राशीसाठी 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा जणू स्वप्न, संकेत आणि दैवी रहस्याने विणलेला एक अद्भुत प्रवास ठरणार आहे. या काळात ब्रह्मांड तुमच्या आत्म्याशी अशा पद्धतीने संवाद साधेल की काही क्षण तुम्हाला वास्तव आणि संकेत यामधला फरक ओळखणे कठीण जाईल. रात्रीच्या शांततेत अचानक येणारे विचार, वारंवार पडणारी स्वप्ने, एखाद्या व्यक्तीची सतत येणारी आठवण किंवा मनात निर्माण होणारी अनामिक भावना, हे सर्व केवळ योगायोग नसतील. मीन राशीचे लोक जन्मताच भावनिक, अंतर्मुख आणि अत्यंत संवेदनशील असतात. तुम्ही लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या भावना ओळखता. अनेकदा दुसऱ्यांच्या वेदनाही स्वतःच्या मनात घेता. पण याच संवेदनशीलतेमुळे तुम्हाला जगातील अदृश्य ऊर्जा इतरांपेक्षा जास्त जाणवतात आणि या आठवड्यात हीच तुमची शक्ती ठरणार आहे. 25 मे पासून तुमच्या जीवनात आत्मिक जागृती सुरू होईल. काही गोष्टी अचानक स्पष्ट दिसू लागतील. कोण खरे आहे, कोण फक्त अभिनय करत आहे, कोण तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त गरजेनुसार जवळ येत आहे हे आतून तुम्हाला जाणवेल. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप भावनिक थकवा अनुभवला असेल. काही नाती मनाला जखम देऊन गेली असतील. काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील. पण आता विश्व तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपत चालला आहे. कारण प्रत्येक अश्रूनंतर ब्रह्मांड नवीन प्रकाश घेत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही दैवी योगायोग घडतील. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत असाल त्याच्याशी संबंधित घटना अचानक घडेल. एखादे गाणे, एखादा मेसेज, एखादी भेट किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्या मनात खोल परिणाम करेल. विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अत्यंत प्रबळ असेल. तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावरचे खरे भाव ओळखू शकाल. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचे हे तुमच्या मनालाच ठरवू द्या. करिअरच्या बाबतीत हा आठवडा शांत पण महत्त्वाचा बदल घेऊन येईल. आतापर्यंत तुम्हाला ज्या कामात अडथळे जाणवत होते त्यात आता हळूहळू मार्ग सापडू लागेल. काही मीन राशीच्या लोकांना अचानक नवीन कल्पना सुचतील. विशेषतः कला, संगीत, लेखन, सोशल मीडिया, उपचार क्षेत्र, अध्यात्म किंवा लोकांशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ आहे. ऑफिसमध्ये तुमच्या शांत स्वभावामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. काही जणांना नवीन जबाबदारी मिळेल. सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण पुढे तीच तुमच्या प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थैर्य देणारा आहे. अचानक मोठा लाभ मिळवण्यापेक्षा आर्थिक सुरक्षिततेची भावना वाढेल. काही जुन्या अडचणी कमी होतील. काहींना थांबलेले पैसे मिळू शकतात. मात्र या आठवड्यात भावनेच्या भरात खर्च करणे टाळा. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ अत्यंत भावनिक आणि गूढ आहे. मीन राशीचे लोक प्रेमात पूर्णपणे मन देतात. त्यामुळे जेव्हा त्यांना दुखापत होते तेव्हा ते खूप खोलवर जाते. पण या आठवड्यात विश्व तुमच्या प्रेमजीवनात नवीन प्रकाश आणू शकते. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा येण्याचे संकेत आहेत. एखादा जुना संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो. पण यावेळी विश्व तुम्हाला एक धडा शिकवेल. प्रेम आणि आत्मसन्मान यामध्ये निवड करण्याची वेळ आली तर स्वतःची निवड करा. ज्यांचे नाते सुरू आहे त्यांच्यासाठी हा काळ भावनिक जवळीक वाढवणार आहे. जोडीदाराकडून अपेक्षित आधार मिळू शकतो. काही लोकांना भविष्याबद्दल गंभीर चर्चा होण्याचे संकेत आहेत. अविवाहित लोकांसाठी अचानक एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण निर्माण होऊ शकते आणि हे आकर्षण खूप आत्मिक स्वरूपाचे असेल. कौटुंबिक वातावरणात काही शांत पण सकारात्मक बदल दिसतील. घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात मानसिक विश्रांती आवश्यक आहे. सतत भावना मनात ठेवणे, इतरांच्या समस्यांचा विचार करणे आणि स्वतःकडे दुर्लक्ष करणे यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे या आठवड्यात स्वतःसाठी वेळ काढा. पाण्याशी संबंधित गोष्टी जसे समुद्रकिनारी फिरणे, पावसात भिजणे किंवा शांतपणे पाण्याकडे पाहत बसणे तुम्हाला आतून वेगळी शांती देतील. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ अत्यंत शक्तिशाली आहे. काही मीन राशीच्या लोकांना देवाचे संकेत स्पष्टपणे जाणवतील. संकटाच्या क्षणी अचानक मदत मिळणे, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे किंवा मनात आलेली गोष्ट काही वेळातच घडणे, हे अनुभव या आठवड्यात वारंवार येऊ शकतात. 30 मे आणि 31 मे हे दिवस विशेष दैवी ऊर्जा घेऊन येतील. या दिवसात मनात आलेले विचार भविष्याशी संबंधित संकेत असू शकतात. त्यामुळे शांततेत स्वतःशी संवाद साधा. मीन राशीसाठी हा आठवडा अपूर्ण स्वप्नांच्या पुनर्जन्माचा काळ ठरणार आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या मनाच्या खोल भागात काही भावना शांतपणे दडून बसल्या होत्या. काही गोष्टी विसरल्यासारख्या वाटत होत्या, पण त्या पूर्णपणे संपलेल्या नव्हत्या. या आठवड्यात ब्रह्मांड त्या सर्व आठवणी, स्वप्ने आणि इच्छांना पुन्हा जागा करणार आहे.
या काळात तुमच्या आयुष्यात अशी ऊर्जा निर्माण होईल की तुम्हाला सतत भूतकाळ आणि भविष्य यांच्यामध्ये अडकल्यासारखे वाटेल. पण हे अडकणे वाईट नाही, कारण विश्व तुम्हाला दाखवू इच्छित आहे की तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण अध्याय अजून पूर्ण व्हायचे बाकी आहेत. मीन राशीचे लोक मनाने खूप खोल असतात. तुम्ही फक्त लोकांचे शब्द ऐकत नाही तर त्यांच्या शांततेतील वेदनाही ओळखता. म्हणूनच अनेकदा तुम्ही स्वतः दुखावले जाऊनही इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करता. पण या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. स्वतःच्या आत्म्याला थकवून दुसऱ्यांना आनंद देणे ही दयाळूपणा नाही, ती स्वतःवर अन्याय आहे. 25 मे नंतर तुमच्या मनात अचानक एक वेगळाच बदल सुरू होईल. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सहन करत होता त्याबद्दल आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागतील. काही लोकांच्या वागण्यामागचे खरे हेतू समजू लागतील आणि आश्चर्य म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला होता त्यांच्याबद्दलही नवीन सत्य समोर येऊ शकते. मात्र घाबरू नका, कारण हे सत्य तुमचे नुकसान करण्यासाठी नाही तर तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी समोर येत आहे. या आठवड्यात अचानक निर्णय खूप महत्त्वाचे ठरतील. एखादी गोष्ट जी तुम्ही खूप दिवस पुढे ढकलत होता ती आता पूर्ण करण्याची वेळ येईल. काही मीन राशीच्या लोकांना अचानक नवीन शहर, नवीन काम किंवा नवीन जीवनशैलीकडे आकर्षण वाटू शकते. करिअरच्या बाबतीत हा काळ अत्यंत प्रेरणादायी आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला आता योग्य दिशा मिळू लागेल. विशेषतः कला, अभिनय, लेखन, संगीत, डिझाईन, सोशल मीडिया किंवा उपचार क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष शुभ आहे. तुमच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये एक वेगळी भावनिक ताकद निर्माण होईल. लोक तुमच्याकडे फक्त कामासाठी नाही तर प्रेरणेसाठीही पाहू लागतील. काही जणांना अचानक नवीन संधी मिळू शकते जी सुरुवातीला छोटी वाटेल पण पुढे तीच मोठा बदल घडवेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा शांत वाढ देणार आहे. अचानक मोठे धनलाभ नसले तरी पैशांबद्दलचा ताण कमी होईल. काही थांबलेली कामे मार्गी लागतील. मात्र या आठवड्यात भावनिक खरेदी टाळणे महत्त्वाचे आहे, कारण मनशांत करण्यासाठी खर्च करण्याची इच्छा वाढू शकते. प्रेमाच्या बाबतीत हा काळ अत्यंत गोड आणि आत्मिक आहे. काही मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक भावनिक जागृती होईल. तुम्हाला जाणवेल की एखाद्या व्यक्तीबद्दलच्या भावना अजूनही पूर्णपणे संपलेल्या नाहीत. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा खास आहे. एखादी व्यक्ती अचानक आयुष्यात येऊ शकते जी तुमच्या मनाला विलक्षण शांतता देईल. ज्या व्यक्तीसोबत बोलताना जणू वेळ थांबल्यासारखा वाटेल. मात्र विश्व तुम्हाला सावधही करत आहे. जे लोक फक्त तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात त्यांच्यापासून भावनिक अंतर ठेवणे आवश्यक आहे, कारण या आठवड्यात तुमचा आत्मसन्मान जागा होऊ लागेल. तुम्हाला समजेल की प्रेम म्हणजे सतत स्वतःला विसरणे नाही. कौटुंबिक जीवनात काही सकारात्मक घडामोडी दिसतील. घरात एखादी जुनी समस्या सुटू शकते. आई किंवा घरातील एखाद्या स्त्री व्यक्तीकडून भावनिक आधार मिळेल. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात झोप खूप महत्त्वाची आहे. सतत विचार आणि भावना मनात साठवल्यामुळे थकवा वाढू शकतो. पाण्याशी संबंधित गोष्टी तुमच्यासाठी उपचारासारख्या ठरतील. समुद्र, पाऊस किंवा शांत पाण्याजवळ वेळ घालवल्यास मनाला मोठा दिलासा मिळेल. मीन राशीच्या लोकांनो, तुमचे मन समुद्रासारखे खोल आहे. काही लोक फक्त त्याचा लाटा पाहतात, पण ब्रह्मांडाला गाभाऱ्यातील शक्ती माहीत आहे. त्यामुळे स्वतःच्या भावनांना कमजोरी समजू नका, कारण एक दिवस ह्याच भावना तुमच्या आयुष्याला प्रकाश, प्रेम आणि मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहेत.